वेलकम बॅक टू माय चॅनल। मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका क्रमांक 21 आपण बघत आहोत। सगळ्या पदांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, विश्लेषणात्मक प्रश्न आहेत। ठीक आहे, तर पहिला प्रश्न आपला बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले भारतीय कायमस्वरूपी मुख्य न्यायाधीश कोण होते? तर बघा ऑप्शन क्रमांक सी न्यायमूर्ती एम छागला हे होते। ठीक आहे, तर बघा स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय कायमस्वरूपी स्थायी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एम.सी. छागला मोहम्मद अली करीम छागला हे होते। ठीक आहे, ब्रिटिश सरन्यायाधीश सर ली आर्नो स्टोन यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली होती। तर स्वातंत्र्याआधी कोण होते? तर बघा न्यायमूर्ती नानाभाई हरिदास हे जे होते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय कायमस्वरूपी न्यायाधीश बनले होते। कोण? स्वातंत्र्याआधी कोण होते? न्यायमूर्ती नानाभाई हरिदास हे होते। ठीक आहे, तर दोघं प्रश्नापैकी कोणताही आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता यायला पाहिजे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या सध्याच्या ऐतिहासिक इमारतीचे वास्तुविशारद कोण होते आर्किटेक्ट? तर बघा ऑप्शन क्रमांक बी कर्नल जेम्स ए फुलर हे होते। ठीक आहे, वास्तुशैली बघा ही इमारत जी आहे ती अर्ली इंग्लिश गॅथिक किंवा गॅथलिक रिवायवल या शैलीमध्ये डिझाईन केली आहे। या इमारतीला 2 टॉवर्स आहेत आणि बेसाल्ट दगडाचा वापर करून ही जी इमारत आहे ती बनवलेली आहे। ठीक आहे, तिसरा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे पणजी गोवा येथील खंडपीठे कोणत्या वर्षी स्थापन केले? तर बघा ते जे आहे 30 ऑक्टोबर 1982 रोजी पणजी गोवा येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ अधिकृतपणे स्थापन करण्यात आले आहे। तर मग याचे उत्तर आपलं काय असणार? ऑप्शन क्रमांक बी 1982। पुढचा प्रश्न बघा, समुद्र या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? तर बघा रत्नाकर, अर्णव, सिंधू हे सगळे समुद्रासाठी समानार्थी शब्द आहे, पण समीर जो आहे तो त्याच्यासाठी नाही आहे। तर समीर म्हणजेच काय? तर समीर म्हणजेच वारा किंवा पवन। ठीक आहे, पण समुद्र त्याचा अर्थ नाही होत। पण समुद्राचे इतर समानार्थी शब्द बघा सागर, जलदी किंवा पयोधी हे सुद्धा त्याचे इतर समानार्थी शब्द आहेत। पाचवा प्रश्न बघा, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? तर बघा भाषण, सूत्र, प्रवचन, लेखन। तर बघा ऑप्शन क्रमांक बी सूत्र हे त्याचं उत्तर आहे। तर सूत्र म्हणजेच काय? मोजक्या आणि अर्थपूर्ण शब्दात सांगितलेलं तत्व किंवा नियम म्हणजे सूत्र। ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 6 बघा, MS वर्डमध्ये एखादा दस्तावेज डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? तर बघा ऑप्शन क्रमांक बी Ctrl+P हे वापरतात। तर Ctrl+Sचा वापर कशासाठी होतो? तर Ctrl+Sचा वापर सेव्ह करण्यासाठी होतो, Ctrl+Nचा वापर नवीन डॉक्युमेंट उघडण्यासाठी होतो आणि Ctrl+F फाइंड शोधण्यासाठी होतो। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7 बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्वात पहिले मुख्य न्यायाधीश प्री इंडिपेंडन्स कोण होते? तर बघा ऑप्शन क्रमांक ए मॅथ्यू रिचर्ड सॉस हे होते। ठीक आहे, तर पहिले मुख्य न्यायाधीश जे होते सर मॅथ्यू रिचर्ड सॉस होते। तर त्यांना सॉस द सायलेंट म्हणूनही ओळखले जाते। पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते जे आपण वरती पाहिले स्वातंत्र्यानंतरचे? न्यायमूर्ती मोहम्मद अली करीम छागला होते। आणि स्वातंत्र्याआधी कोण होते? स्वातंत्र्याआधी होते नानाभाई हरिदास। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 8वा, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील नवीन सर्किटचे उद्घाटन ऑगस्ट 2025 मध्ये कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर बघा ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती B.R. गवई यांच्या हस्ते ते करण्यात आले। ठीक आहे, तर बघा भारताचे सरन्यायाधीश B.R. गवई यांनी 17 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूर येथे नवीन सर्किट बेंचचे उद्घाटन केले। 9वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा कोल्हापूर खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? तर बघा सांगली येतो, सिंधुदुर्ग येतो, सोलापूरसुद्धा येतो, पण पुणे जो आहे तो येत नाही। ठीक आहे, तर बघा कोल्हापूर खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांचा समावेश होतो, पण पुण्याचे कामकाज हे मुंबई मुख्य पीठाकडेच आहे। 10वा प्रश्न बघा, अभियोजन या शब्दाचा मराठीत अर्थ काय होतो? तर बघा या शब्दाचा मराठीत अर्थ होतो खटला भरणे किंवा चालवणे। ठीक आहे, तर चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।